आधारस्तंभ आमचे अंकुशजी म्हात्रे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे सहकारी समालोचक दीपक पाटील सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. या ओव्हर ब्रेक मध्ये सन्मान या ठिकाणी केला जाईल. मॅच कडे इथे मात्र सुरुवात मात्र दमदार पाहायला मिळते. सूर्याच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय हा हंगाम थोडासा शिरवणे टीम साठी खडतड होता. याच दरम्यान नवी मुंबईतील एक सुप्रसिद्ध क्रिकेट प्रेमी आणि सातत्याने नगरसेवक चषकाचे यशस्वी आयोजक श्री किरणदादा मेहर यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मेगा फायनलचा हा थरार आपण पाहतोय. अगदी 3 दिवसाचा हा 16 शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना गोलंदाज रोशनवर पहिल्याच चेंडूवर प्रति हल्ला केला होता. पुन्हा एकदा नॉन लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय नॉन स्टॉप. इथून धावा येतील 4-4-4. अगदी आपण पाहतोय सूर्या आगता गोला. एका बाजूने आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा चुका झाल्या, त्यामुळे इथे धावा आल्या. घनसोली संघाकडून 3 षटकांमध्ये तब्बल धावा कुठून काढल्या त्या 36 आणि 37 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलं. परंतु 37 धावसंख्येच्या लक्ष्याला सामोरं जात असताना जोपर्यंत सूर्या मैदानामध्ये आहे तोपर्यंत सजवलेलं हे विजयाचं स्वप्न साकारण्यासाठी शिरवणे टीम पुढे सरसावली जाईल यातील मात्र शंका नसेल. स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर तब्बल 25 संघांचा समावेश सर्व संघांनी हे सजवलेलं स्वप्न. परंतु सुपर 3 मध्ये 3 टीम आल्या, त्यातून एक मात्र तिसऱ्या क्रमांकावर कोपरखिरणे टीमला राहावं लागलंय सेमीफायनल मध्ये परास्त होऊन. तर मात्र फायनलचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. हाय चेंडू रिलीज केलाय जबरदस्त. 2 चौकारानंतर चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची मांदी आली. मैदानाच्या चौफेर नजर फिरवली तर प्रेक्षक 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 आणि रामलीला मैदान म्हटलं की मात्र इथे कधीच प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला. याच दरम्यान शिरवणे गावचे माजी नगरसेवक सन्मान्य आदरणीय श्री ज्ञानेश्वरजी नारायण सुतार साहेबांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण त्यांचंही शब्दसुमनांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सुस्वागतम. नगरसेवक चषक ज्यांच्या नावाने सातत्याने पार पडतो आणि आपण पाहतो नवी मुंबईमध्ये रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप भरवण्यामागे त्यांचा महत्वाचा वाटा राहिला. सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आसनस्थ होतात. स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 धावा आतापर्यंत धावफलकावर आले. आता प्रथमतः सिद्धू शरीराचा वेध घेणारा चेंडू अपील करण्याचा प्रयत्न, परंतु आत्मविश्वास थोडासा कमी होता. इथे स्टंपला हिट झालाय. ओव्हर थ्रोची रन प्रयत्न केला असता तर भेटली असती. प्रयत्नार्थी परमेश्वर, परंतु प्रयत्न केला गेला नाही. लेग बायचा इशारा पंचांचा पाहायला मिळालाय. श्रीकांत ठाकूर आणि त्यांच्या समेत आपण दत्ता मेहर यांना पाहतोय आणि आजच्या दिवसामध्ये शशी मेहर यांची देखील महत्वाची भूमिका पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तिन्ही पंचांचं चांगलं योगदान म्हणजे 30+ क्रिकेट नेरुल संघ यांच्या माध्यमातून हे आयोजित स्पर्धा. त्यामध्ये आपण पाहतोय गुणलेखनाच्या माध्यमातून विघ्नेश मडवी यांचं देखील 3 दिवस महत्वाचं कार्य लाभ लावलं. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मधून ट्रॅव्हल होत असताना अगदी चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला बॅकअप आल्यानंतर पाहायला मिळालं. परंतु तत्पूर्वी 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांनी धावफलकाला आकार दिला गेलाय. 37 धावसंख्येचं लक्ष पार करत असताना अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जी धावा प्रत्येक षटकामध्ये काढायची होती तो धावफलक आता मात्र गाठलाय. ते शिरवणे 30+ संघाने धावा आल्या धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 12, आता 12 चेंडू आणि 12 मध्ये करायच्या त्या तब्बल 25 धावा. 25-12 बॉल्स. चला आपण या ठिकाणी सन्मान करूया आमचे आजच्या दिवसातील ऑफिशियल समालोचक आदरणीय रायगड समालोचक असोसिएशन सचिव दीपक पाटील सरांचा सन्मान. अंकुशजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान या ठिकाणी पार पडेल. खूप चांगला आवाज, ज्यांच्या वाणीतून अनेक स्पर्धा अक्षरशः रंगवल्या जातात आणि मराठीतील एक सुमधुर समालोचक म्हणजे ज्यांची
ओळख राहिली. दीपक पाटील सर यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जात आहे. इथं जोरदार टाळ्या दीपक पाटील सरांसाठी झाल्या पाहिजे. खूप चांगलं समालोचन या स्पर्धेमध्ये आपण केलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपला शतशः आभार. त्यानंतर विजय म्हात्रे आज आमचे समालोचक आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी सुरेश ठाकूर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या ते बेलापूरचे युवा समालोचक मित्र आज आमच्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेमध्ये समालोचनासाठी आले. विजयजी म्हात्रे यांचा सन्मान देखील या व्यासपीठावरती आपण करीत आहोत. सूरजजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी मात्र केला जाईल विजयजी म्हात्रे यांचा. येस, थँक्यू. काही सन्मान अजून आहेत ते या ओव्हर ब्रेक नंतर आपण कंटिन्यू करूया. जाऊया मॅच कडे. मेगा फायनलचा हा थरार. त्यानंतर आपल्याला या स्पर्धेसाठी सर्व चेंडू आणि मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांनी बॅट पुरस्कृत केली आहे, के स्पोर्ट्स कृष्णा सातपुते ब्रँडची बॅट आपल्याला ज्यांनी दिली आहे त्यांचं नुकतंच आगमन झाले. सन्माननीय प्रमोदजी डेरे साहेब, आपलं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. सन्ना स्पोर्ट्सची बॅट आपल्याला पुरस्कृत केली आहे. ते मात्र काय घडले मैदानामध्ये, 3 धावा पळून काढल्यात. महत्वाचा सामना आहे आणि बऱ्याच कालावधीपासून मला वाटतं शिरवणे संघाचं जे स्वप्न होतं ते आता या रामलीला मैदानावर साकारलं जाईल. मला वाटतं हा हंगाम या रामलीला मैदानावर शिरवणे संघातील 40+ असू द्या किंवा ग्रामीण क्रिकेटतील संघ असू द्या, आणि आता त्या पाठीमागे देखील 30+ संघ देखील कुठे कमी नाही आहे. म्हणजेच या वर्षी तिन्ही फॉर्मॅट मधल्या तिन्ही टीम या मैदानातून बक्षीस घेऊन जातील यातील मात्र शंका नसेल. चांगला फटका, सूर्य आका गोला आणि त्याच्या बॅट मधून हा येतोय आसमानी टोला, षटकार. हा चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. काही वेळापूर्वी आम्ही खाली गेलो तेव्हा डगआउट मध्ये सांगितलं, आता मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतो. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. ह्या धावा इथून रोखाव्या लागतील. डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढवावा लागेल आणि पहिल्या विकेटचा शोध घ्यावा लागेल. काही क्षणापूर्वी आम्ही गेलो होतो खाली डगआउट मध्ये शिरवण्याच्या, तेव्हा म्हटलं की आमच्या 2 टीमने द्वितीय क्रमांक पटकावला या मैदानावर. आता आम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे. आणि इथे काय घडलंय, अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू चाललाय. थोडक्यात बचावला सूर्या, म्हणजेच डॉट बॉल. चांगलं कमबॅक महादेव साठी आजचा हा दिवस अगदी चांगला पाहायला मिळालाय. अगदी आज आपण पाहिला तर रिव्ह्यू घेतलाय. अक्षय तृतीया 3:30 मुहूर्तापैकी आजचा हा एक दिवस, त्याच औचित्य साधून अगदी मेगा फायनलचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व मराठी बांधवांना देखील अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. रिव्ह्यू इथे मात्र घेतला गेलाय व्हाईट साठी आणि हा व्हाईट बॉल आहे. आता मात्र काय घडलंय, मेगा फायनलच्या या लढतीमध्ये धावा आता धावफलकावर लागल्या त्या तब्बल 25. अजूनही 8 चेंडू आणि 12. अजूनही काही होऊ शकतं. इथे विकेटचा शोध घ्यावा लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये वारंवार चढ उतार मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय
एक मिनिट. नऊ बॉल. क्षमा असावी. गुणलेखन करणारे देखील माणूसच आहे. चुका या माणसाकडूनच होत असतात, परंतु वेळेवर सुधारणा गरजेचं आहे. सुधारणा आम्ही केली आहे. थोडीशी क्षमा मागतोय. 9 मध्ये 12ची गरज. आता हा वाईड आलाय. कुठेतरी सकाळच्या सत्रापासून घेतलेली मेहनत घनसोली टीम कुठेतरी आता या मेगा फायनलच्या लढतीमध्ये अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे, परंतु शिरवणे टीम महत्वाचं कार्यभाग आपल्याला पाहायला मिळतो या सूर्याच्या माध्यमातून. काहीतरी दडपण इथे मात्र जरूर महादेववर पाहायला मिळतोय, कारण तितक्याच ताकदीचा फलंदाज सूर्यासारखा समोर आहे. त्याला डॉट बॉल फेकायचे आहे, त्याचा विकेट घ्यायचा आहे. जर त्याचा विकेट आला तर मात्र पुन्हा एकदा पकड निर्माण करता येईल. हा विचार विनिमय कदाचित महादेवच्या मनामध्ये चालला असेल, परंतु सूर्या थांबणारा नाहीये. गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आलाय. तत्पूर्वी मात्र फक्त एकच धाव. आतापर्यंत विचार केला तर तब्बल चेंडू झालेत या षटकातील 4, म्हणजे 10 चेंडूंचा खेळ संपलाय. त्यामध्ये 8 मध्ये 20चं योगदान सूर्याचं पाहायला मिळतोय आणि 2 मध्ये 3 असं सिद्धूचं योगदान. आता सिद्धू काय करेल हे देखील पाहावं लागेल. डॉट बॉल आलाय. धावा झाल्या त्या 28-28. 37 धावसंख्येचं लक्ष. 9 धावांची अजून गरज आहे. 7 चेंडू आणि 9 धावा. महत्वपूर्ण हा चेंडू असेल. इथे डॉट बॉल आला तर शेवटच्या षटकामध्ये जरूर रंगत निर्माण होईल. मेगा फायनलचा थरार आपण अजमावतोय आणि इथे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल आलाय. आता मात्र 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. नेरुल 30+ क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 9 धावा. 9 धावा 6 चेंडू. 37चं लक्ष. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 12 आणि या षटकामध्ये तब्बल खर्च केल्या त्या 16 धावा. म्हणजे आता 6 मध्ये 9 या धावा वाचवायच्या आहेत. त्या वाचवण्यासाठी कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावर दिली जाईल जबाबदारी, कारण आजच्या दिवसामध्ये ते आले, ते खेळले आणि त्यांनी मेगा फायनल मध्ये जाण्याचं खेळ करून इथपर्यंतचा प्रवास सुखकर केलाय, परंतु चॅम्पियन व्हायचं आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही बाजूने प्रतिहल्ले होतील. महायुद्ध रंगलंय या रामलीला क्रीडांगणावर आणि त्यासाठी एक चॅम्पियन, एक रनरअप आणि 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला कोपरखिरणे टीम पाहायला मिळेल. परंतु चॅम्पियन आणि रनरअप साठी हे महायुद्ध. 6 चेंडू 9 धावा आणि 9 धावा वाचवण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर जरूर पाहायला मिळतोय. सचिन आलाय. आता मात्र काय घडलंय. पहिला चेंडू अगदी लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. 6 मध्ये 9ची गरज. त्यामध्ये हा आव्हान तर आलाय. आता 8 पाहिजे 6 मध्ये. या धावा वाचवायच्या असतील तर एखादा विकेट ज्याचा शोध पहिल्या षटकापासून दोन्ही गोलंदाजाला आला नाहीये. आता संधी इथे 3ऱ्या षटकामध्ये सचिन कडे आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल. चेंडू हवेमध्ये. मिस टायमिंग. उंची जास्त, लांबी कमी. आता गेलाय विकेट आणि विकेट कुणाचा आलाय, ज्याने आग ओकणारी सूर्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचा विकेट बलकावलाय. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा फलंदाज बाद करून दिलाय तो सचिनने. सचिन आला आणि जसा उल्लेख झाला त्याची पूर्तता करत असताना पहिला ब्रेक थ्रू पाहायला मिळाला. जर सूर्याची 20 धावसंख्येची इनिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 37 धावसंख्येचं लक्ष, त्यामध्ये एकट्याच्या 20 धावा. आता अमित भोईर आलाय. सर्व काही सुरळीत झालंय. पाया मजबूत झालाय. आता झेंडा रोवायचा आहे तो चॅम्पियन होण्यासाठी. टीम शिरवणेला 5 मध्ये करायच्या आहेत त्या 8 धावा एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने पहिला विकेटचा शोध घेतलाय. हे मागच्या गोलंदाजाला जमलं नाहीये. त्या 3ऱ्या षटकामध्ये सचिनने करून दाखवलंय. अमित आलाय. अमित डॉट बॉल. काही होऊ शकतं म्हणूनच म्हटलं जातं सरड्याप्रमाणे रंग बदलवणार हा क्रिकेटचा खेळ. राजाला रंक आणि रंकाला राजा कधी बनवेल हे सांगता येत नाहीये.
आता मात्र अमितच्या बॅटमधून सरळच्या दिशेने हा फटका जरूर सजवला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळालं. 2 धावा महत्वाच्या इथे कंप्लीट झाल्या. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालाय. सिद्धू बाद झाला. आता नवीन फलंदाज किरण मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 2 बाद सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावर 30 धावा. 3 बॉल 7 धाव्यांची गरज आहे. अजूनही काही होऊ शकतं. काय गोलंदाजी करतोय सचिन, परंतु अमित आहे आणि अमितच्या बॅटमधून हा मात्र चॅम्पियन होण्याच्या दिशेने वाटचाल करून देणारा महत्वाच्या क्षणाला महत्वाचा चौकार. पहिल्या दिवसामध्ये विचार केला तर पहिल्या 2 मॅच मध्ये अमितला तितकं काही करता आलं नाहीये, परंतु शेवटच्या मॅच मध्ये तो बरसला. त्यामुळे शिरवणे टीम इथे इथपर्यंतचा प्रवास पाहायला मिळतोय आणि मेगा फायनल मध्ये देखील त्याच्याच आता खांद्यावर जबाबदारी असेल. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन बसली ती 34 वर, म्हणजेच 2 चेंडू आणि 2 मध्ये 3 ची गरज. आता काय होईल, डॉट येईल की धावा येतील? जर डॉट आला तर मात्र थोडासा आत्मविश्वास वाढला जाईल इथून घनसोली संघाचा, कारण आतापर्यंत जी मेहनत केली आहे त्याच्यावर या चौकाराने पाणी जरूर फेडले, परंतु अजून वेल गेलेली नाहीये, कारण 2 मध्ये 3 ची गरज आहे. सचिन, गोलंदाज सचिन पाहायला मिळतोय. भिरकावलाय. मिस टायमिंग आहे का? पुन्हा एकदा मिस टायमिंग, विकेट गेली आहे. आणि आता काय घडलंय? 1 बॉल 3 ची गरज. एकदा सचिन साठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 6 मध्ये 9 ची गरज असताना एक चौकार खाऊन देखील आत्मविश्वास त्याचा ढासळला नाहीये. म्हणूनच म्हटलं ना, जसा उल्लेख झाला, एका धावेने एका चेंडूने राजाला रंक आणि रंकाला राजा बनवलेला हा क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये सरड्याप्रमाणे वारंवार रंग बदलतोय. जसा चौकार मागच्या चेंडूवर आला तसा डगआउट मधून शिरवणे संघाचा आवाज आला, परंतु त्यानंतर विकेट बलकावली. आता 1 मध्ये 3 कंपल्सरी चेसिंग आणि मैदानामध्ये कोण चाललाय? सचिन उर्फ चिकू. आता सचिन टू सचिन अशी मॅच रंगताना पाहायला मिळेल, परंतु चॅम्पियन कोण होईल? घनसोली 30+ ब की शिरवणे 30+? सूर्या म्हणत असेल मला थांबणं गरजेचं होतं, कारण मी एक हाती किल्ला लढवला असता, परंतु त्याने थोडीशी घाई केली असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटपर्यंत जर थांबला असता आतापर्यंत जरूर मॅच फिनिश झाली असती, परंतु जर आणि तरला क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतेही निश्चित स्थान नसतं, ते मात्र या मेगा फायनल दाखवलेलं आहे. मेगा फायनल कशी असावी मित्रांनो? ही स्पर्धा आवडली असेल, हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या स्पर्धेसाठी. आणि 1 बॉल 3 एका बाजूने आपण विचार करतोय, 6 मध्ये 9 धावा डिफेन्स करण्याचा मनसुबा घेऊन आलेले घनसोली संघ. 1 बॉल 3 आणि होत्या नव्हत्या अपेक्षा आकांक्षा सर्व मात्र आता धुळीत मिळवले गेलेले आहेत. अगदी 6 मध्ये 9 सोपं समीकरण जरूर होतं. सूर्या बाद झाल्यानंतर मात्र इथून शिरवणे संघाला पुन्हा एकदा हे चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंग झालंय आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे घनसोलीसाठी. घनसोली 30+ ब संघाने करून